श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्रीवल्लभ स्वामिन्ये नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 5. शंकर भट्ट तिरुपतीस पोहोचणे, काणिपाकात तिरुमलदासांची भेट. श्रीपादांच्या अनुग्रहाने शंकर भट्टांची शनिपीडा निवारण. मी पवित्र तिरुपती महाक्षेत्र येथे पोहोचलो. मनाला आगळ्या शांतीचा अनुभव येऊ लागला. तिरुपती क्षेत्री पुष्करणी स्नान करून देवदर्शनास गेलो. देवालय प्रांगणात ध्यानाला बसलो. तेव्हा मी श्री व्यंकटेश्वराला बालत्रिपुरी सुंदरी रूपात बघितले. पुन्हा ते परमेश्वर रूपात दिसले. नंतर ते महाविष्णू रूपात बदलले. तरी ध्यानातच होतो तेव्हा 16 वर्षाच्या अतिसुंदर बालयतींचे दर्शन झाले. त्या यतींची नजर मातेच्या वात्सल्याने भरलेली होती. इतक्यात त्या बालयतीजवळ एक काळी आकृती येऊन उभी झाली व ती नम्रपणे म्हणाली, श्रीपाद श्रीवल्लभ प्रभो, आपण जगाचे नियंता आहात. तुमचा भक्त शंकर भट्ट याला उद्यापासून 7:30 सुरू होत आहे. त्याला संकटाला सामोरे जावे लागेल. मी प्रभूच्या आज्ञेची वाट बघत आहे. श्रीपाद म्हणाले, हे शनिदेवा, तू कर्मकारक आहेस. जीवाला त्याचे कर्मफळ भोगायला लावून तू त्यांना कर्ममुक्त करतोस. तू तुझ्या धर्माप्रमाणे राहा. शरणागत भक्तांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. त्याला कसे सोडवायचे ते मी बघेन. श्रीपाद व श्री शनिदेवांच्या या संभाषणानंतर माझे ध्यान संपले. व्यंकटेश्वराच्या मूर्तीचे ध्यान लागत नव्हते. 7:30 सुरू झाली की श्रीपाद आपले रक्षण करतील ही खात्री होती. तिरुमलाहून मी खाली तिरुपती येथे आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर फिरत असताना मन थोडे बेचैन होते. इतक्यात एका न्हाव्याने मला जबरदस्तीने थांबवले. तूच 20 वर्षांपूर्वी घरातून पळून गेलेला सुबैया ना? तुझे आई वडील तुझ्या चिंतेने व्याकुळ आहेत. तुझी बायको पण आता मोठी झाली आहे. घरी परतून सुखाने संसार कर, असे जोराने ओरडला. तेव्हा मी म्हणालो, अहो, मी शंकर भट्ट, कन्नड ब्राह्मण, श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरवपूरला जातो आहे. परमपवित्र गायत्री मंत्राची शपथ घेऊन सांगतो की मी ब्रह्मचारी आहे. तुम्ही म्हणता तो सुबैया मी नाही. पण तो नाविकही ऐकेना. खूप लोक गोळा झाले. ते सर्व मलाच रागावू लागले. सगळ्यांनी मिळून मला त्या सुबैयाच्या घरी नेले. सुबैयाचे आई वडील पण मला त्यांचा मुलगा समजू लागले. मलाच समजावू लागले की बायकोला सोडून जाणे पाप आहे वगैरे वगैरे. त्यातला एक जण म्हणाला, याच्या दाढी मिशा काढून टाका, म्हणजे याला आपली ओळख पटेल. लगेच त्यांनी माझी हजामत केली. गळ्यातले जानवे पण काढले. एकाने लगेच मांत्रिकाला बोलवून आणले. याला ब्राह्मण भूत झोंबले असं म्हणत त्या मांत्रिकाने लिंबू वगैरेचा रस माझ्या डोक्यावर टाकला. भूत काढण्याचे प्रकार केले. नंतर एका ब्राह्मण श्रेष्ठींकडे नेले. तिथेही मी ओरडून सांगत होतो की मी स्मार्त कन्नड ब्राह्मण आहे, वेदांग जाणतो. पण तो ब्राह्मण श्रेष्ठी ऐकेना. उलट मला कन्नड ब्राह्मणाच्या भूताने पछाडला आहे असा त्याने निर्णय दिला. माझे रडणे ओरडणे अरण्यरुदन ठरले. झाडपाल्यांनी मारल्यामुळे मला जखमा झाल्या व मी बेशुद्ध झालो. शुद्धीवर येताच जाणवले की 7:30चा प्रकोप सुरू झाला आहे. त्यातून वाचवणारे श्रीपादच आहेत. त्या अवस्थेत देखील मी श्रीपादांचे स्मरण करत होतो. शारीरिक व्यथा थोड्या कमी होऊ लागल्या. मांत्रिक कोंबड्या बकरींचे बळी देत होता, पण ब्राह्मणभूत लागल्यामुळे मला शाकाहारी भोजन द्यावे असा निर्णय त्याने घेतला. श्रीपादांच्या कृपेने मांसाहारापासून बचावलो. मला त्यामुळे बरे वाटले. 3 दिवस त्या मांत्रिकाच्या बऱ्याच पूजा सुरू होत्या. माझे हाल पण होत होते. मी श्रीपादांचे ध्यान सोडले नाही. त्यामुळे यातना सुसह्य होत होत्या. 4थ्या दिवशी तो मांत्रिक मला सोट्याने मारू लागला.
श्री वल्लभा शरणम शरणम असे विवळत त्यांचे स्मरण करत होतो. श्री दत्तप्रभूंची अनन्य भक्तिपूर्वक सेवा करणाऱ्याला या यातना कशा होतील हा विचार मनात येताच विचित्र घडले. मांत्रिक सोट्याने मला मारत होता, पण तो मला लागत नव्हता. उलट मांत्रिकच मार लागल्यासारखा तळमळत होता. ते घाव त्याला बसत होते. तो माझ्याकडे बावळटासारखा बघू लागला. श्रीपादांची ही दिव्य लीला जाणून मी हसू लागलो. श्रीपादांच्या अनुग्रह कृपेचा प्रसाद म्हणून समोर आलेले जेवण जेवत होतो, पण ते पथ्याचे जेवण देखील मोठे रुचकर लागत होते. पण मांत्रिक मात्र कोंबड्या बकऱ्यांचे मसालेदार जेवण जेवत असून देखील विषण्ण खाल्ल्यासारखा रोगग्रस्त होऊ लागला. तेव्हा त्याने मला मारणे सोडून फक्त पूजा मंत्र सुरू ठेवले. ज्याने मांत्रिकाला बोलावून माझ्यावर प्रयोग सुरू केले त्या माणसाचे घर सर्वांसमक्ष जळून भस्म झाले. 6व्या दिवशी तो सुबैयाच्या घरी येऊन म्हणाला, या मांत्रिकाच्या प्रयोगानेच माझे घर जळले. आता पुन्हा वेताळ वगैरे शूद्र देवतांच्या पूजेसाठी आणखी खर्च येईल. माझ्या लक्षात आले की हा माणूस व मांत्रिक मिळून सुबैयाच्या आईवडिलांना लुबाडत आहे. त्यांना वाचवण्यासाठी मी खोटे बोललो व मी सुबैयाच्या आईवडिलांना म्हणालो, मीच तुमचा सुबैया. हे मायबापा, आता जमीन जुमला विकून या मांत्रिकाच्या नादी लागू नका. यामुळे माझी मांत्रिकापासून सुटका झाली व सुबैयाचे आईवडील पण खुश झाले. पण बायको म्हणून सुबैयाच्या बायकोला परस्त्री मातेसमान मानणाऱ्या मला स्वीकार करावा लागला याची खंत वाटत होती. नशिबाने माझ्याशी हा क्रूर खेळ का मांडला हे कळेना. या प्रमादातून धर्मच्युतीतून दत्तप्रभू माझी कशी सुटका करतील याची मी दीनपणे वाट पाहू लागलो. मांत्रिकामुळे झालेल्या माझ्या जखमांवर सुबैयाची पत्नी शुश्रूषा करीत असताना मी तिला विचारले, माझ्याबद्दल तुला काय वाटते? मीच सुबैया आहे असा तुला विश्वास वाटतो का? त्यावर तिने उत्तर दिले, माझे लग्न माझ्या 2 वर्षांच्या वयात झाले. सध्या माझे वय 22 वर्षांचे आहे. तुम्ही माझे पती आहात की नाही हे परमेश्वरालाच ठाऊक. नवयौवनातल्या पत्नीला पाहून कुठलाच पुरुष असा स्तब्ध राहणार नाही. तुम्ही इतका त्रास सहन करून सुद्धा मला पत्नी मानले नाही की मला हातही लावला नाही. हे उच्च संस्काराचे लक्षण आहे हे नक्कीच. तुमच्याबद्दल मी काहीच अभिप्राय देणार नाही. कुलरीतीप्रमाणे मी धर्मबद्ध जीवन जगायचं ठरवलं आहे. तुम्ही माझे पती असाल तर या चरणदासीला सोडू नका. नसाल तर 20 वर्षांपूर्वी माझा पती मला सोडून पळून गेला. अजाणत्या वयात लग्न झाल्यामुळे तुम्ही पत्नी म्हणून माझा स्वीकार करू शकता. तुम्ही जसे म्हणाल तशी मी वागेन. तुम्ही ज्यांचे नित्य स्मरण करता हे श्रीपाद श्रीवल्लभ कोण? ते सद्गुरू असतील तर या विचित्र समस्येचे धर्मसंमत निवारण करा अशी मीही त्यांना विनंती करीन. तिचे बोलणे मला मोठे संयुक्तिक वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे साक्षात दत्तात्रेय. ते सध्या कुरवपूरला आहेत. आपल्या भावनेप्रमाणे त्यांचे वर्तन असते. त्यांना सद्गुरू मानले तर सद्गुरूप्रमाणे अनुभव देतात. परमात्म्याची भावना केली तर परमात्मा वाटतात. तू त्यांचे स्मरण जरूर कर. ते या समस्येचे योग्य प्रकारे निराकरण करतील. खरोखरच त्याच दिवशी त्या वाड्यात एक चांभार जातीचा जंगम देव विशिष्ट वेशभूषेत हातात एक ताडपर्यंत पत्राचे ग्रंथ घेऊन आला. तो नाडी ग्रंथ असून ते शास्त्र रमलशास्त्र होते. यातील भविष्याची माहिती तंतोतंत खरी असते असे तो लोकांना सांगू लागला. लोकांचे भूत भविष्य वर्तमान सांगू लागल्यामुळे तो लोकांचा आवडता झाला. ते पाहून एक दिवस सुबैयाच्या आईवडिलांनीही त्याला घरी बोलावले. त्याने माझ्या हातात 4 कवड्या दिल्या. नंतर काही आकडे मोजत तो त्या ग्रंथातील पान काढून वाचू लागला. प्रश्न करणारा हा शंकर भट्ट नावाचा ब्राह्मण आहे. तो दत्त अवतारी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र लिहिणारा आहे. मागच्या जन्मी हा व ह्याचा एक मित्र दोघेही कुंदुकुरू जवळच्या मोगालीचरला या गावी जन्मले.
मोठे झाल्यावर दोघांनाही पत्ते व द्यूत खेळण्याचा नाद लागला. त्या गावात दत्तात्रेयांचे प्रसिद्ध देऊळ होते. तिथल्या पुजाऱ्याचा शंकर भट्ट धाकटा भाऊ होता. मोठा भाऊ बाहेर गेल्यावर हा त्याचा धाकटा भाऊ दत्ताची पूजा करायचा. एरवी दत्तालयाच्या प्रांगणात मित्राबरोबर दूध खेळण्यात मग्न असायचा. खरं तर देवालयाच्या प्रांगणात द्यूत खेळणे हे अयोग्य कार्यच होते. एकदा ते दोघे असेच द्यूत खेळत असताना त्यांनी एकमेकांना विचित्र अटी घातल्या. हा हरला तर त्याची सर्व संपत्ती मित्राला मिळेल व मित्र हरला तर मित्राची बायको याला मिळेल. दत्तप्रभूंच्या समोरच हे सर्व चालले होते. मित्र हरला, पण त्याने आपली पत्नी द्यायला नकार दिला. त्यामुळे मोठे भांडण जुंपले. न्यायनिवाडा करायला पंचांसमोर गेले. पंचांनी असा निर्णय दिला की एक तर देवळाच्या प्रांगणात असे खेळ खेळणे हेच मोठे पापकृत्य आहे. त्यामुळे शंकर भट्टांच्या डोक्यावर गरम तेल ओतावे. मित्राने डावात पत्नीला लावले हा फारच मोठा अपराध, म्हणून त्याला नपुंसक करावे. नंतर दोघांनाही गावाबाहेर हकलून द्यावे. शंकर भट्टांनी अल्पशी दत्तसेवा केली. त्यामुळे या जन्मी ते दत्तभक्त म्हणून जन्मले व त्याचा मित्र न्हाव्याच्या घरात सुबैया म्हणून जन्मला. लग्न झाल्यानंतर तो घरातून पळून गेला व वेडा होऊन तिरुपती क्षेत्रात भटकत आहे. सुबैयाची पत्नी निर्दोष व पतिव्रता असल्यामुळे हे रमलशास्त्र वाचल्यानंतर सुबैयाचे वेडेपण नाहीसे होईल व तो उद्या परतेल. तेव्हा शंकर भट्टांची सुटका होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने शंकर भट्टांची साडेसाती 7 दिवसातच संपेल. भगवंताला साक्षी ठेवून अधर्म आचरण करणाऱ्याला दत्तप्रभू कठोर शिक्षा देतात. सुबैयाचे पागलपण जाण्यासाठी शंकर भट्टांच्या पुण्याचा थोडा भाग द्यावा लागेल असे चित्रगुप्ताच्या खात्यात लिहिले होते. कर्म विपाक सिद्धांत हा सूक्ष्म व अढळ असतो हे जाणून प्रत्येकाने सत्कर्म करावे व दुष्कर्म टाळावे. श्रीपाद श्रीवल्लभांचे जातक म्हणजे जन्मपत्रिका त्यांचा अवतार संपल्यानंतर काही शतकांनी त्रिपूर देशातील अक्षय कुमार नावाच्या जैन महंताकडून श्री पिठिकापुरमला पोहोचेल. त्याआधी श्रीपादांच्या लीलांचे वर्णन असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत नावाचा ग्रंथ प्रकाशित होणार. श्रीपादांच्या कृपेचे काय आणि किती वर्णन करावे. दुसऱ्या दिवशी खरोखर सुबैया घरी परतला. त्याचे वेड नाहीसे होऊन तो अगदी स्वस्थ झाला होता. सुबैयाच्या पत्नीला मी बहिणीप्रमाणे मानले होते. त्या सर्व कुटुंबाचा निरोप घेऊन मी काणिपाकम या गावी पोहोचलो. काणिपाकम हे गाव चित्तूर जिल्ह्यामध्ये आहे. त्या गावात श्री वरदराज स्वामी, श्री मणिकंठेश्वर स्वामी व श्री वरसिद्धी विनायकाचे देऊळ आहे. वरसिद्धी विनायकाचे दर्शन घेऊन मी बाहेर आलो. तिथे मला एक मोठा उंच कुत्रा दिसला. मला त्याची भीती वाटली. मी परत देवळात गेलो. थोडा वेळ ध्यान करून बाहेर आलो तर तसाच धिप्पाड दुसरा कुत्रा दिसला. भयभीत होऊन मी पुन्हा देवळात गेलो. माझे जाणे येणे पुजाऱ्याला विचित्र वाटले. म्हणाले, अहो असे का करता. मी माझ्या भीतीचे कारण सांगताच ते म्हणाले, भिवू नका, ते काही करत नाहीत. एका रजकाची ती कुत्री आहेत. तो रजक दत्तभक्त आहे. श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ नावाने या पृथ्वीवर अवतरले आहेत असं तो सांगत असतो. खरं तर रजकाचा मंदिर प्रवेश निषिद्ध नाही, पण हा कधी देवळात येत नाही. तो कुत्र्यांना पाठवतो. तू 2 कुत्रे आले म्हणतोस, मी तर त्याची 4 कुत्री आल्याशिवाय त्याला प्रसाद देत नाही. मी त्याच्या मुखात प्रसादाचे गाठोडे बांधून पाठवतो. चल पाहू किती कुत्री आलीत. आम्ही बाहेर आलो तर खरे 4ही कुत्री आली होती. प्रसादाची गाठोडी पुजाऱ्याने त्याच्या मुखात दिली. ती 4ही कुत्री माझ्या भोवती उभी राहिली. पुजारी म्हणाले, कुत्र्यांची अशी इच्छा दिसते की तू त्यांच्याबरोबर रजकाकडे जावेस. तू जा, तुझे कल्याण होईल. माझ्या जीवनातील घटना श्रीपादांच्या इच्छेनुसार घडतात हे मी जाणले.
सुबैयाच्या घरच्या घटनेमुळे तर कुळ जात भेदात जास्त अडकू नये हेही लक्षात आले. जीवाच्या आपापल्या पापपुण्य कर्माप्रमाणे या जन्मीचा चांडाळ पुढच्या जन्मात ब्राह्मण होऊ शकतो व या जन्मीचा ब्राह्मण पुढच्या जन्मात चांडाळ होऊ शकतो. जन्म पुनर्जन्माचा हा कर्मप्रवाह सतत चालू राहणार. शंकर भट्ट तिरुमलदास संवाद. पुजाऱ्याच्या आदेशाप्रमाणे मी धोब्याच्या वस्तीत तिरुमलदासाला भेटायला गेलो. तो 70 वर्षांचा वयोवृद्ध होता. त्याने मला आदरपूर्वक खाटावर बसवले. माझ्यातला ब्राह्मण अहंकार बराच नाहीसा झाला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त माझे बंधू वाटू लागले. त्यांच्याबद्दल प्रेम व आपुलकी वाटू लागली. तिरुमलदासांनी मला वरसिद्धी विनायकाचा प्रसाद दिला. मी तो श्रीपादांचा प्रसाद समजून घेतला. तिरुमलदास सांगू लागले, ऐरविल्ली गणपती श्रीपाद श्रीवल्लभ रूपात अवतरणे. अहो, आजचा दिवस मोठ्या भाग्याचा आहे. तुमचे दर्शन झाले. तुम्ही कधी माझ्यापाशी येता व मी तुम्हाला मल्ल्याद्रीपुराचे व पिठिकापूरचे वर्णन कधी सांगेन असे मला झाले होते. बेटा शंकर भट्टा, आज तू वरसिद्धी विनायकाचा प्रसाद ग्रहण केलास तेव्हा आजपासूनच तू श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहायला सुरुवात कर. कुरवपूरमध्ये श्रीपादांचे आशीर्वाद तुला मिळतीलच. मी मागच्या जन्मी मोठा वेद पंडित होतो, परंतु परम लोभी होतो. मी मरणासन्न अवस्थेत असताना सुद्धा गाईचे वासरू मळकट कपडे खात होते. ते पाहून ते कापड सांभाळून ठेव असे माझ्या मुलाला सांगत होतो. मृत्यूसमयी मळकट कापड्यावर दृष्टी स्थिर केल्यामुळे मी धोब्याच्या जन्माला आलो. माणूस मरताना ज्या संकल्पाने प्राण सोडतो त्यास अनुसरून त्याला तसा जन्म मिळतो. पूर्वपुण्यामुळे गर्दपुरी म्हणजे गुंटूर जिल्ह्यातील पल्लेनाडू प्रांतात मल्ल्याद्रीपूर गावी मी जन्मलो. काही काळाने त्याचे नाव मल्लादी पडले. त्या गावात मल्लादी आडनावांची 2 घरे होती. एक मल्लादी श्रीधर अवधानी हे कौशिक गोत्राचे व मल्लादी बापन्ना अवधानी हे हरितस गोत्राचे होते. श्रीधर अवधानींची बहीण राजमांबा बापन्ना अवधानींची पत्नी होती. साले मेहुणे दोघेही पंडित होते. गोदावरी प्रांतात ऐनविल्ली गावात स्वर्ण गणपती महायज्ञ झाला. ते दोघेही पंडित तिथे गेले होते. शास्त्रानुसार होमातील शेवटची आहुती गणपतीने आपल्या सोंडेने स्वीकारावी व आपल्या झळाळत्या स्वर्णरूपाने प्रत्यक्ष दर्शन द्यावे असे काही पंडित म्हणू लागले. हे शक्य आहे का असा वाद सुरू झाला. तेव्हा यज्ञाचे अर्ध्वयू म्हणाले, वेदमंत्रात तेवढे सामर्थ्य आहे. वेदमंत्राच्या साह्याने हे होऊ शकेल अशी त्यांनी प्रतिज्ञा केली व खरोखरच यज्ञाच्या शेवटी गणपतीने झळाळत्या स्वर्णरूपात प्रत्यक्ष येऊन दर्शन दिले. सोंडेने शेवटची आहुती स्वीकारली व गणपतीने सांगितले की काही काळातच गणेश चतुर्थीच्या दिवशी सर्व कला संपन्न श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने मी अवतार घेणार आहे. यज्ञात हजर असलेले सर्वजण हे ऐकून या चमत्काराने स्तिमित झाले. पण त्या सभेत 3 जण नास्तिक होते. ते म्हणाले, हा दृष्टीभ्रम किंवा इंद्रजाल आहे. हे गणपती असूच शकत नाही. असतील तर त्यांनी पुन्हा प्रकट व्हावे असा ते वाद घालू लागले. काणीपाकम विनायक महिमा. त्यावेळी होमकुंडातील विभूती महागणपतीच्या आकारात बदलली व बोलू लागली, मूर्खानो, त्रिपुरासूरवधाच्या वेळी शिवाने, बळीला पाताळात दाबणाऱ्या वामनाने, शिवाचे आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणाला थोपवणाऱ्या विष्णूंनी, महिषासूरवधाच्या वेळी पार्वतीने, भूभार वाहण्याच्या आधी आदिशेषाने, सर्व सिद्धी मिळवण्यासाठी सिद्धमुनींनी, प्रपंचावर विजयी होण्यासाठी मदनाने, अशा प्रकारे सर्व देवतागणांनी प्रथम माझी आराधना करून अभिष्टसिद्धी प्राप्त करून घेतली. सर्व शक्तींचा निवास माझ्यात असून मीच शक्तिमंत आहे. दैवी व राक्षसी शक्ती पण माझ्यातच आहेत. सर्व विघ्नांचा करता हरता मीच. दत्तात्रेय म्हणजे काय समजलात? हरिहर पुत्र धर्मशास्त्रच.
विष्णू रूपात ब्रह्मरुद्र विलीन झाले असता दत्तरूप होते. तसेच धर्मशास्त्र रूपात गणपती षण्मुख विलीन झाले की दत्तरूप होते. दत्त नेहमी त्रिमूर्ती रूप असतो हे ओळखा. श्रीपाद श्रीवल्लभ रूपात गणपती आहे हे दर्शवण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभ गणेश चतुर्थीला अवतरले. सुब्रह्मण्य तत्वानुसार ते केवळ ज्ञान अवतार आहेत. धर्मशास्त्र तत्वानुसार त्यांचा अवतार हा समस्त धर्मकर्मांचे आदिमूल आहे हे जाणा. पुढे होणारे त्यांचे अवतार मात्या पित्याच्या संयोगामुळे नाही तर ज्योती स्वरूप मानवाकृतीने अवतरतील हे ध्यानात घ्या. नंतर गणपती नास्तिकांना उद्देशून म्हणाला, हे नास्तिकांनो, मी तुम्हाला शाप देत आहे. तुमच्यापैकी एक प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून देखील सत्य नाही म्हटल्यामुळे आंधळा होईल. सत्य स्वरूपाची स्तुती न करता अवहेलना केल्यामुळे दुसरा मुका होईल. तिसरा इतक्या भक्तांच्या सत्यवचनाला ऐकून न ऐकल्यासारखे केल्यामुळे बहिरा होईल. तुम्ही तिघेही भावंडे म्हणून जन्म घ्याल. नंतर माझ्या स्वयंभू मूर्तीचे दर्शन घडल्यानंतर शापमुक्त व्हाल. तिरुमलदास सांगू लागले, बेटा, ते तिघेही काणिपाकममध्ये 3 भावंडे होऊन जन्मले. महान शक्तीचा अपमान केला की अनेक अनर्थ भोगावे लागतात. ते तिघेही भाऊ त्या गावातच शेती करायचे. त्या शेतात एक विहीर होती. शेतीसाठी ते त्या विहिरीचे पाणी वापरत. दुष्काळामुळे एकदा त्या विहिरीचे पाणी आटले. तेव्हा त्यांनी ती विहीर अधिक खोल खणायला सुरुवात केली. पहारीचा घाव दगडावर बसताच तिथून रक्त येऊ लागले. ते रक्त मुक्या भावाच्या हाताला लागताच तो बोलू लागला. नंतर विहिरीत पाणी भरू लागताच त्या पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याला ऐकू येऊ लागले व आंधळ्याचा हात त्या दगडाला लागताच त्याला दिसू लागले. तो दगड म्हणजे स्वयंभू विनायकाची मूर्ती होती. त्याच्या शिरोभागावर पहार लागल्यामुळे तेथे रक्तस्राव झालेला होता. वरसिद्धी विनायकाची प्रतिष्ठापना करण्यास बापन्ना अवधानी आले होते. त्यांच्यासोबत श्रीधर अवधानी पण आले होते. वरसिद्धी विनायक बापन्ना अवधानींना उद्देशून म्हणाले, या महाभूमीतून मी या लोकात पृथ्वी तत्वाने अवतरलो आहे. हे तत्व कालक्रमाने अनेक रूपात बदलेल. जलतत्वात, अग्नितत्वात, वायुतत्वात व आकाशतत्वात अवतरण आधीच झाले आहे. ऐनवेल्लीत तुम्ही केलेल्या यज्ञात होम भस्मरूप मीच धारण केले होते. यानंतर यापुढे तुम्ही काय करायचे ते सांगतो. श्रीशैल क्षेत्रातील शक्ती कमी झाली आहे, तेव्हा तिथे तुम्ही सूर्यमंडलांतर्गत तेजाचा शक्तिपात करा. तुम्ही श्रीशैल्यम इथे शक्तिपात कराल त्याच वेळी गोकर्ण, काशी, बद्री, केदार या ठिकाणी एकाच वेळी अनुग्रह विशेष शक्तिपात होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या अवतरण्याची वेळ जवळ येत आहे. नंतर ते श्रीधर अवधानींना म्हणाले, श्रीधरा, आता तुमचे आडनाव मल्लादी न राहता श्रीपाद म्हणून बदलत आहे. कौशिक गोत्राचे तुमचे वंशज आजपासून श्रीपाद आडनावाचे होतील. रजक तिरुमलदास शंकर भट्टांना सांगत होते, बेटा शंकरा, मल्ल्याद्रीपूरहून बापन्ना अवधानी व श्रीधर अवधानी पिठिकापूरला राहायला गेले. श्रीपाद श्रीवल्लभांच्या बाललीला मी खूप पाहिल्या. उद्या त्याबद्दल सविस्तर सांगेन. माझ्या पहिल्या पत्नीचा मुलगा रविदास सध्या कुरवपूर गावात राहतो. श्रीपादांची यथोचित सेवा करतो आहे. श्रीपादांच्या आज्ञेनुसार मी माझ्या दुसऱ्या पत्नीसोबत काणिपाकमला राहून जीवन निर्वाह करत आहे. तू पिठिकापूरला गेलास की अनेक महानुभावांना भेटशील. वैश्यश्रेष्ठ व्यंकटप्पय्या श्रेष्ठींना भेटल्यास तुला अनेक उत्तम गोष्टी कळतील. श्रेष्ठींना श्रीपाद व्यंकटप्पय्या श्रेष्ठी या नावाने हाक मारत असत. श्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अभयहस्त आहे. नरसिंहवर्मांना पण तू भेट. श्रीपादांचे व त्यांचे फार जवळचे संबंध आहेत. तू श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत लिहिणार आहेस, त्यासाठी श्रीचरणांचा आशीर्वाद मिळेल इतकेच नव्हे तर श्रीपादांचे संपूर्ण चरित्र सांगणाऱ्या या ग्रंथाव्यतिरिक्त दुसरा कुठलाही ग्रंथ असणार नाही असेही त्यांनी सांगून ठेवले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.
अध्याय 5 संपूर्ण.